आरोग्य जागृती. अटल महाआरोग्य शिबिराच्या या 11व्या वर्षाच्या निमित्तानं उपस्थित त्यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि गेले अनेक वर्षापासून वेळोवेळी आरोग्य सेवक, आरोग्य दूत म्हणून फक्त पिंपरी चिंचवडकरांनाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रांना ज्यांची मदत असते आणि खुद्द आपले राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना आरोग्य दूत अशी जी पदवी दिली ते असे डॉक्टर ओमप्रकाश शेटे, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष या महाराष्ट्र राज्य. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ओमप्रकाश शेटे. देखील पाऊले विद्यास पंथे चालती वाळवंटा तोनी सुद्धा स्वस्त पत्नी देखील. आदरणीय ओमप्रकाश शेटे सर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रम बराचसा उशिरा सुरू झाल्यामुळे कदाचित आणि उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टाळ्या पडत नाहीत. म्हणजे किती वेळ बोलावं हा माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आणि मला माहिती आहे आरोग्य शिबिरामध्ये सगळे इन्व्हेस्टिगेशन हे चालू असतं. आम्हाला कुणाला ऐकायला लोक आलेले नसतात. स्नेह संमेलन, आरोग्य शिबिर या ठिकाणी जरा आम्हाला मर्यादेतच राहावं लागतं. परंतु उद्घाटक ह्या नात्याने प्रथमतः आजच्या या अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले वडगाव शेरीचे आमदार, आताच ते पुढे प्रस्थान केलं त्यांनी, बापूसाहेब पठारेजी, आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र शंकरभाऊ जगताप, या नगरीचे प्रथम नागरिक महापौर रविभाऊ लांडगे, वैशालीताई माने, डॉक्टर देवीदासजी शेलार, नानाजी शिवणकर, आमचे डॉक्टर भगवान पवार, डॉक्टर एम पल्ले, डॉक्टर गोपने, प्रशांतजी शितोळे, शर्मिलाताई बाबर, अभिषेक बारणे, सदाशिवजी खाडे, गोपाळ माळेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जयराजी देशमुख, विनायक गायकवाड, हर्षल डोरे, शकुंतला दराडे, राजेंद्र बाबडे, जितेंद्रजी कोळी, मनोज कुमार शर्मा, राजेश नायर, विजयकुमार क्षीरसागर, रोशन मराठे, माऊली जगताप, प्रीती लोखंडे, विनोद नडे, वैभव गायकवाड, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्वांचं नाव यासाठी घ्यावं लागतं की ही सगळं टीम वर्क आहे. मला काल शंकरभाऊ आम्ही दोघ जण अधिवेशनाच्या तिथे भेटलो. इतर विषयांवरती चर्चा झाली पण या विषयावर बिलकुल चर्चा झाली नाही. किती कॉन्फिडन्स आहे तुमच्या जीवावरती, लक्षात घ्या. त्या माणसाला बिलकुल चर्चा केली नाही त्यांनी. त्याला टीम वर्क म्हणतात. म्हणून आवर्जून सगळ्यांची नावं घ्यायची असतात. आज कदाचित विसरलो असेल. प्रथमतः मी या शिबिरामध्ये समाविष्ट असलेल्या 85 हॉस्पिटलच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत करतो. या जिल्ह्यामध्ये 367 आमचे हॉस्पिटल टोटल एन पॅनल आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रेंथ पुणे जिल्ह्यामध्ये, पण त्याचा पुरेपूर वापर आणि उपयोग हे सातत्याने जगताप साहेब करतायत, यामध्ये मात्र शंका नाही. खरं म्हणजे जशी गाडी इकडे आतमध्ये टाकली त्यावेळेस मनात चलबिचल झाली. कारण त्यावेळेस 2018ला मी उद्घाटक म्हणून होतो आणि ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊ माझं स्वागत करायला पुढे आले होते, त्यांची तब्येत पाहता मला वाटलं होतं की हा माणूस अनेक कित्येक वर्ष लोकांच्या सेवेत राहतील. आणि येत असताना, मनात चलबल असताना मी शंकर भाऊंना तो फोटो पाठवला. वाईट वाटलं, परंतु नीती पुढे कुणाचं चलत नाही. शंकर भाऊंच्या, लक्ष्मण भाऊंच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात आहेत. त्यावेळेस भाषणामध्ये उल्लेख करीत असताना नेमकंच भारतीय टीम ही शिखर धवन यांच्या फलंदाजीवरती जिंकली होती. मी म्हटलं, भाऊ तुम्ही शिखर धवन सारखी बॅटिंग करा आणि तुमचं दीर्घायुष्य वाढा यासाठी प्रार्थना केली होती. असो, नीती पुढे कुणाचं चालत नाही, पण या कुटुंबियांच्या बद्दल मनामध्ये एक वेगळा आधार आहे. मुंबईवरून इकडे प्रस्थान करत असताना मी माझ्या धर्मपत्नीला म्हणालो, तिचं नाव घेतलं नाही, आता घ्यावं लागेल, की बिहाइंड कर्टन माझं सगळं सांभाळतो रवी भाऊ. कारण मी सगळीकडे फिरत असतो, ती उद्योजक आहे. माझे सगळे कुटीर उद्योग सहन करते आणि महाराष्ट्रामध्ये मला मोठा वाव देते आणि मला भरपूर पैसे पण देते फिरायला. तिला म्हटलं की म्हणले मी यायचं. मी म्हटलं ये. या ठिकाणी
सगळ्यात जास्त महिलांचा आदर होतो त्या कार्यक्रमाला मी तिला बिलकुल आणतो आणि या ठिकाणी मला ते निदर्शनाला येतो, वारंवार निदर्शनाला येतो. त्यामुळं हे कुटुंब आहे, तुमचं माझं नातं हे राजकीय किंवा सामाजिक नाहीये, त्याच्या पुढचं नातं आहे, आपलं कौटुंबिक नातं आहे आणि या नात्याला प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मी जपणार, त्यात मात्र शंका नाही. उद्या महिला दिनाच्या मी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. HPV वॅक्सिनेशनच्या संदर्भात आता बोलणं झालं, परंतु मी लाखो महिलांना, अण्णा हजारे असू द्यात, राळेगण सिद्धी पोपटराव पवारांचा असू द्यात किंवा माझ्या गावी ज्या ज्या ठिकाणी मला बोलवणं होईल त्या ठिकाणी HPV वॅक्सिनेशनसाठी त्यावेळेस CSR मधून फंड उपलब्ध करून दिला. योगाने त्याचा परिपाक म्हणून सरकारने चांगल्या पद्धतीने HPV वॅक्सिनेशन परवा मोदीजींनी त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या सरकारला, सगळ्या राज्य सरकारला इन्स्ट्रक्शन देऊन सांगितलं की इम्प्लिमेंट करा आणि सर्व्हायकल कॅन्सरचा जो प्रादुर्भाव महिलांमध्ये जास्त होतो ते कुठेतरी थांबल, एक आशादायी चित्र आपल्या समोर निर्माण झालं. काही लोक त्या संबंधात गैरसमज निर्माण करतायत की सर्व्हायकल कॅन्सरची वॅक्सिन घेतल्याच्या नंतर काही आजार होतात. माझ्या मुलीने सध्या घेतलेली, त्याच्यामुळे सुरुवात आम्ही 2015 पासून केलेली आहे. माझी विनंती, अशा पद्धतीचा गैरसमज पसरू नका की प्रोव्हन वॅक्सिन आहे. मी अटल महाआरोग्य शिबिराचं नाव ऐकल्याच्या नंतर स्वर्गीय अटलजींच्या आठवणी मात्र माझ्या डोळ्यासमोर आल्या. मी म्हणाल, आता युद्ध असताना स्वर्गीय अटलजी हे शांत होते, पण पोखरणची चाचणी केल्याच्या नंतर APJ अब्दुल कलामांनी त्या मोहिमेला नाव दिलं होतं आणि बुद्ध हसला. जर ती चाचणी यशस्वी झाली पोखरणची तर आणि बुद्ध हसला असं होते. आणि त्यांनी चाचणी यशस्वी झाल्याच्या नंतर सांगितलं की आणि बुद्ध हसला. जगामध्ये आम्हाला युद्ध नकोय, आम्ही बुद्धांचे अणू आहेत, छत्रपती शिवरायांचे अणू आहेत, परंतु वेळ प्रसंग पडली तर बाणेदार म्हणून 1999 कारगिलच्या युद्धाच्या वेळेस ज्यावेळेस अंतिम टप्प्यात भारताचा, हिंदुस्थानचा विजय निश्चित होता, त्यावेळेस नवाज शरीफ हे अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी बिल क्लिंटनला सांगितलं की मी डायरेक्ट आता अटलजींना बोलू शकत नाही, परंतु तुम्ही मात्र त्यांना संदेश द्या की जर हे युद्ध आता नाही थांबवलं तर आम्ही अणुबॉम्ब टाकल्याशिवाय राहणार नाहीत भारतावरती. मध्यरात्रीची वेळ होती, हॉटलाईन वरती, रेड लाईन वरती ज्यावेळेस अटलजीला बिल क्लिंटन यांचा फोन आला आणि सांगितलं की पाकिस्तानचे पंतप्रधान या ठिकाणी आलेत अमेरिकेमध्ये आणि त्यांनी सांगितलं की युद्ध आत्ताच्या आता थांबवा, आपण विजयाच्या अंतिम टप्प्यामध्ये होतो, कारगिलच्या सगळ्या टेकड्या आपण सर केल्या होत्या. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नवाज शरीफ ऐकत नाहीयेत, ते म्हणतायत की युद्ध आजची आज नाही थांबवलं, रात्रीतून नाही थांबवलं तर सकाळी आम्ही अणुबॉम्ब टाकू आणि भारताच्या भरपूर पॉप्युलेशनचा आम्ही या ठिकाणी खात्मा करू. अटलजी कवी मनाचे होते पण दृढ होते आणि त्यांनी तितक्याच वेळामध्ये फोन करून त्या फोनवरती रिप्लाय दिला, हरकत नाही, तुम्ही अणुबॉम्ब टाका, आमच्या अर्ध्याच्या आसपासची लोक या ठिकाणी मृत्यू पावतील, पण सकाळचा सूर्योदय हा पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. हे अटलजी होते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अटल महाआरोग्य शिबिर ठेवलं. मला खूप आनंद झाला. मी आरोग्याच्या बद्दल बोलत असताना अटलजींच्या नावावरती ज्या पद्धतीने आपण महाआरोग्य शिबिर ठेवलंय त्यावरती बोलण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. मला चांगलं आठवत आहे की यावेळेस 1994 पाकिस्तान भारताला कोंडीत हे करू शकत होता, पाऊल उचलला. युनायटेड नेशनच्या त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस भारताची कोंडी होत होती, तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते असलेले अटलजी यांना त्या संसदेमध्ये, त्या सभेमध्ये पाठवलं आणि सांगितलं की भारताची भूमिका प्रखरपणे मांडा. त्यावेळेस ज्यावेळेस पाकिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री वगैरे त्यांना भेटले, अरे तुम्ही विरोधी पक्षनेते आहेत, तुम्ही या ठिकाणी येऊन कसं काय, म्हणजे तुम्ही शासनाचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. त्यांनी सांगितलं धर्म आमच्या चौकटीमध्ये असतो, पक्ष आमच्या चौकटीमध्ये असतो, पण ज्यावेळेस या राष्ट्रावर संकट येतं त्यावेळेस एकच राष्ट्रधर्म असतो, तो म्हणजे वंदे मातरम आणि भारत माता की जय. आणि ही मांडायला मी इथं आलोय. त्यावेळेचं राजकारण खूप वेगळं होतं. खरं पाहायला गेलं तर 1999 मध्ये ज्यावेळेस कारगिलच्या युद्धाच्या वेळेस देखील आम्ही सर्व पक्षीय एकत्र आलो. 1996 ज्यावेळेस आपण अटलजींचा राजीनामा बघितला, संसदेतलं शेवटचं भाषण दूरदर्शननी प्रसारित केलं होतं, त्यावेळेस अटलजीने सांगितलं होतं की सत्ता आएगी सत्ता जाएगी, सत्ता का खेल चलता रहेगा, पार्टी आएगी पार्टियां जाएगी, लेकिन लोकतंत्र स्वतंत्र रहना चाहिए, संविधान स्वतंत्र रहना चाहिए. ही ती वेळ केली होती. ज्या लोकांना वाटतं की संविधान खतऱ्याने, आम्ही कधी संविधान खतऱ्यामध्ये येऊ शकत नाहीत, या भारतातली प्रगल्भ अशी मॅच्युरिटी असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटला की परवा ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं, मूळ मुद्द्यावर ऑपरेशन सिंदूर झाल्याच्या नंतर जागतिक पटलावरती भारताची भूमिका मांडवण्यासाठी तत्कालीन अटलजीचा जो का प्रयोग आहे मोदींनी मांडला. शशी थरूर असतील, पुन्हा प्रियंका चतुर्वेदी असतील, MIMची ओवेसी असतील, ही भारताची बाजू मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेले होते. हा जगाला दिलेला चांगला संदेश होता आणि मला आनंद आहे
की अटलजींच्या नावावरती आपण त्या पद्धतीने हे कार्यक्रम ठेवलाय. मला दुसरी गोष्ट, शंकर भाऊ, तुमच्या एका गोष्टीसाठी फार कौतुक आहे. तू म्हणाल का की काही पात्र माझ्या डोळ्यासमोर आले. पात्र रामायणातली होती. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण दोघ जण वनवासाला निघाले होते, भरत हा सगळ्यात मोठा होता. त्यांनी त्या पादुका तशाच ठेवल्या आणि त्या याच्यावरती, त्या सिंहासनावरती कधी बसले नाहीत. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ गेल्याच्या नंतर प्रामाणिकपणे तुम्ही ही सेवा केली, थोडाफार त्याग केला आणि आता तुम्ही सिंहस्थ झालात. माझ्या मनपूर्वक शुभेच्छा की तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. त्याचं कारण आहे देवेंद्रजी या गोष्टीचा खास उल्लेख करतात. एकांतामध्ये या गोष्टीवरती चर्चा होते. तुमचं भाऊचं आणि तुमचं नातं खूप प्रामाणिकपणे जपलं आणि त्या प्रामाणिक नात्याला एक दिवस निश्चित एक झाडार लागल्याशिवाय राहणार नाही. मला लांडगे साहेब महापौर, मी त्यांना विचारलं की 3-3 वेळेस कसं काय आहे तुम्ही या नगरीमध्ये 3-3 वेळेस नगरसेवक व्हायचं आणि महापौर व्हायचं, ते कसं होतं? तर ते म्हणले सगळं प्रेमाने होतं. मला आनंद आहे या शहरामध्ये प्रेमाने तुम्ही 3 वेळेस नगरसेवक होतात. सोपं नाहीये, फार मोठा इतका राजकारणामध्ये, आणि या ठिकाणी महापौर झालात. लोकांच्या अनेक अपेक्षा आपल्या माध्यमातून आहेत. रामाचं पात्र आलं, रामायण आल्याच्या नंतर मी सहज नजर टाकली. ज्या ठिकाणी राम वनवासाला जात असताना बंधू भगिनी यांना सांगितलं की तुम्ही आता घरी जा. दुर्दैवाने रामाच्या सिद्धी तोंडातून एक वाक्य मात्र राहिलं, त्यांनी ते बोलले नाहीत. आणि ज्यावेळेस राम वनवासातून परत आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या व्यक्तीसाठी शब्द वापरला नव्हता त्या तृतीयपंथी व्यक्ती त्याच ठिकाणी उभ्या होत्या, एवढ्या प्रामाणिक होत्या. आणि आजच्या कार्यक्रमाला, या कार्यक्रमाला आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीला डाग लागू नये त्याच्यासाठी काळजाचा एक आपण डाग किंवा नजर लागू नये म्हणून एक काजळ लावतो. त्या पद्धतीने तृतीयपंथी ते उपस्थित आहेत. माझी आमच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण या समाजातला वगळलेला भाग आहे, यांना समाज प्रवाह द्यायचे. माझ्या डीसीना सूचना आहेत. आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मी जाहीर करतो की तृतीयपंथींना या योजनेचा लाभ आयुष्यमानचा कसा द्यायचा हे वेगळं मिशन मी आजच्या कार्यक्रमातून मला निदर्शनास आलं म्हणून निश्चित सुरू करणार आहे. समाजाचा एक चांगला भाग आहे. निसर्गाने त्यांच्यावरती अन्याय केलाय, परंतु मला आज ते समोर दिसल्याच्या नंतर राहवलं नाही. मी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत यासाठी करतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली, भाऊ त्यावेळेस फक्त 25,000 रुपये जात होते. मला वाईट वाटलं. मी स्वयंसेवाला मेसेज केला, डायरेक्टली सांगितलं की सगळ्या फाईल तुमच्याकडे येणार असतील आणि इथं लोकांची कामं होणार नसतील तर कसं व्हायचं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी डायरेक्ट मेसेज केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री महोदय 7व्या माळ्यावरती चलत आले. तर आम्हाला माहित नव्हतं की ते समिती कक्षात जातील का काय. आणि त्यावेळेस योगायोगाने कुठला तरी कॅमेरामन होता तिथं. आणि मग मी नार्वेकर साहेबांना सांगितलं होतं रात्री की मी सीएम साहेबांना मेसेज केला की प्रत्येक फाईल जातीनं 25,000 लोकांना मिळत असतील तर उपयोग काय आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कशाचा. मला आश्चर्य वाटलं. मला म्हटले नार्वेकर साहेब तू चुकलास, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना मेसेज करायचा असतो का, तू आताच कक्षप्रमुख झालास, तू प्रवीणसिंह परदेश साहेबांना सांगायला पाहिजे होतं. असेल मी म्हटले हे तू शुद्ध आहे, जे व्हायचं ते होईल. साहेब सकाळी ताड चलत आले. मला वाटलं आता आपला शेवटचा दिवस आहे, कारण मुख्यमंत्र्यांना मेसेज केला. मी पहिलाच होतो, 2-3 महिने झाले होते. आले ते बसले डायरेक्ट. तोपर्यंत सगळे प्रवीणसिंह परदेश साहेब ते तिथून मनात झाले या खाली या ओमप्रकाशने बरं का चिडले होते थोडेसे, पण ते आले साहेब बसले चेअरवरती. मी असा थरथर कापत होतो, कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री माझ्या आमच्या त्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता काय. मला वाटलं आता काय म्हणतात, कुठे टाईपरायटर कुठे आहे, मला काहीच कळलं काय म्हणलं. अरे तू टाईपरायटर कुठे आहे, क्लार्क कुठे, बोलो. आणि त्या दिवशी संवेदनशीलता काय असावी, नायक पिक्चरचं पात्र नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची कोणी बरोबरी करू शकत नाही. 2 मिनिटात सांगितलं अरे 25,000 नाही तर 2 लाख रुपयाचा पॉवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला मी इथं देतो. तुझा हेतू शुद्ध आहे. या दिवशीपासून कधी मागे वळून बघितलं नाही. 40,53 लाख रुपयाची फक्त गत शासनामध्ये मदत गेली होती. 1800 कोटी रुपयापर्यंत आम्हाला मदत पाठवता आली. धर्मादाय असू द्यात किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा आता हा लँडमार्क झालाय, एकदम चांगला प्लॅटफॉर्म झालाय. आणि अशीच गत आमची देखील होती. 1.5 लाखापर्यंत उपचार मर्यादित होते. महात्मा ज्योतिराव फुलेंचे अनेक लोकप्रतिनिधी तक्रार करत होते. प्रॅक्टिकली कुणी याच्यामध्ये जात नव्हतं. मला कक्षप्रमुख केलं. क्षणिक वाटलं की साहेबांनी मला असं का केलं, केंद्रातून इथं आणल्याच्या नंतर. पण मी थाकलो नाही, कारण साहेबांचं इंटेन्शन क्लिअर असतं. ते कधी कधी परीक्षा घेतात. मी राज्यातल्या 33 जिल्ह्यामध्ये फिरलो आणि प्रॅक्टिकली डेटा कलेक्ट केला की 1.5 लाख रुपयात काय होत नाही. पॅकेजेस जुने आहेत. अनेक लोक हॉस्पिटल्स पैसे घेतात. त्याच्या पाठीमागे कारण आहे की आपले पॅकेजेस 2007चे कॉपी पेस्ट करून तसेच लावले होते. 2013ला ज्यावेळेस ही योजना आली आणि मग त्याच्यावरती अहवाल मी एसीएस आपले महेशकर साहेब त्यांच्याकडे दिला. 1 एप्रिलला मला अध्यक्ष केलं. 17 एप्रिलला याच्यावरती कमिटी बसली आणि आज सगळे पॅकेज रिवाइज होऊन 5 लाख रुपयाचा लाभ हा शेवटच्या घटकांपर्यंत देण्याचा मान आणि या समितीचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला मिळालाय. त्यामुळे मला आनंद आहे की तितक्यावरच आम्ही थांबलो नाही. भाऊ ट्रान्सप्लांटच्या संदर्भात मनात मला वाईट वाटायचं
जे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहेत, ज्या मुलांना ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, ते मेजर थॅलेसेमियाचे असू द्यात किंवा एएल असू द्यात, AML चे असू द्यात, यातला लास्ट ऑप्शन म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांट, पण त्याचा खर्च 10 लाखापासून 20 लाखापर्यंत आहे. हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट तिन्ही पण म्हणजे हॅटोलॉग घेतलाय, ऑटोलॉगस घेतलाय, ॲलोजेनिक पण घेतलाय, हार्ट ट्रान्सप्लांट घेतलाय, लिव्हर ट्रान्सप्लांट घेतलाय, टाबी घेतलाय, टीमआर घेतलाय आणि भाऊ तुम्ही सांगितलं रेनल स्टेनोसिस हे सगळे घेतलंय. आमचे 1356 पॅकेज 2399 केलेत आणि प्रत्यक्ष ते सुरू झालेत. आता सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही TMS 2.0 सॉफ्टवेअर घेतलंय, त्याचं जरा थोडस सुरुवात असल्यामुळे एक 10-15 दिवसामध्ये ते व्यवस्थित सेटल होईल. पण महाराष्ट्रातली नाही तर भारताला जगामध्ये सगळ्यात मोठी असलेली आयुष्यमान आणि त्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात नंबर 1 महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही असं वचन तुम्हाला देतो. 5400 ते 6000 कोटी रुपयाचं बजेट आम्हाला आहे. 1792 हॉस्पिटल होते, आज 4537 हॉस्पिटलची परवानगी माननीय मुख्यमंत्र्यांनी काल दिली. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय असायला पाहिजे. जिथं 500 कोटी बजेट होतं, लांडगे साहेब तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन्स परवा दिले की मला पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड असू द्यात, मुंबई, नवी मुंबई आणि नागपूर प्रायोगिक तत्वावरती या ठिकाणी आयुष्यमानची काही मुलं पाठवा आणि स्वतःच इथं कॉन्फरन्स असलेली एक चांगली अशी एक रूम तयार करा, वॉर रूम तयार करा की लोकांच्या ज्या तक्रारी ती डिसेंट्रलाइज झाल्या पाहिजे, त्या आमच्यापर्यंत आल्या नाही पाहिजेत. त्या पद्धतीची ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्ही जीवनदायी भवनला पाठवा. या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा उपचाराभावी किंवा पैशाभावी मरता कामा नये एवढी आपल्या पुढे अपेक्षा बाळगतो. आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी निघालेला प्रत्येक पेशंट हा पूर्ण आपल्या योजनेतून मोफत झाला पाहिजे अशा माझ्या विभागाच्या सर्वांना सूचना देतो आणि यापुढेही आपल्याला याच्यापेक्षा चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळाव्यात अशा पद्धतीची आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.